नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज की नाही आपण पालकची भाजी बनवणार आहोत. पालकची भाजी तर आपण नेहमीच बनवतो. पालकची सुक्की भाजी बनवतो, पालकचा गरगटा बनवतो. इथे ना आपण पालक आणि मटारची भाजी बनवणार आहोत. इथे एक जोडी पालक मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. आपल्याला पालक एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा ना मुलं पालकची भाजी फक्त खात नाहीत, तर आपण त्यासाठी पालकचे पराठे करून देतो त्यांना, पालकच्या पुऱ्या बनवतो. तर एकदा ही अशी भाजी बनवून बघा, पालक मटारची भाजी खूप आवडीने खातील. इथे पालक मी कट करून घेतलेला आहे. कट केलेला पालक आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. मी याला आता धुवून घेते. आता की नाही गॅसवरती कढई ठेवली. आता इथे आपल्याला तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये. जो धुतलेला पालक आहे ना, तो आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. अर्ध्या तासामध्ये ही भाजी तयार होते. वेळही खूप कमी लागतो, पण चवीला तर अप्रतिम आहे. इथे बघा, सर्व पालक मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे. यामध्ये की नाही आपण आता मीठ घालणार आहोत. इथे मी बघा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला, खूप जास्तही घालायचं नाहीये. आणि इथे अर्धा ग्लास पाणी घातलंय. पालक शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घालायचंय, खूप जास्तही पाणी घालायचं नाहीये. याला आता आपण मिक्स करून घेऊयात. आणि हे झाकून आपण एक 10 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांमध्ये पालक खूप छान शिजला जातो. मीठ घातलं, याला मिक्स करून घेऊयात आणि याला झाकून आता आपण फुल गॅसवरती मी 10 मिनिटं शिजवून घेते. ही आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात. इथं मीडियम साईजचे 2 कांदे, लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे एक. याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. आपलं इथे बघा भाजी छान शिजलेली आहे. गॅस बंद करून घेऊयात आणि थंड करायला ठेवायची आहे आपली पालक. त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, अंदाजे 3 ते 4 चमचे. जिरे मोहरी घालायचे फोडणीला. त्यानंतर कढीपत्ता, इथे बघा मी बारीक चिरून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे घालून घेते. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असा कांदा परतायचा आहे. कांदा छान परतून झाला की यामध्ये आता मी लसूण घालत आहे, जो बारीक ठेचून घेतलेला आहे मी. लसूणही छान भाजून झाला की आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालायचा आहे आपल्याला. टोमॅटो, कांदा आणि लसूण आपल्याला छान भाजून घ्यायचे तेलामध्ये. खूप मस्त लागते भाजी खाण्यासाठी. तुम्ही मुलांच्या डब्यालाही अशा पद्धतीने भाजी बनवून देऊ शकता. थोडीशी घट्ट बनवायची, म्हणजे मुलंही खूप आवडीने खातील. इथे बघा आपलं कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे छान. इथे बघा मी एक वाटी भरून वटाणे घेतलेले आहेत. ओले वटाणे आहेत हे घालून घ्यायचेत आपल्याला. आणि यालाही छान परतून घ्यायचं आहे. वटाणा शिजण्यासाठी एक 5 मिनिटं आपण मीडियम गॅस ठेवून हे झाकून घेणार आहोत. छान असा आपला वटाणा शिजला जातो. मग वटाणा शिजतोय तोपर्यंत बघा ही जी भाजी आहे ना, ते मिक्सरला मी बारीक करून घेत आहे. यामध्ये मी 3 चमचे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. आता की नाही आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. खूप थोडं पाणी घालायचं आहे. बघा इथे मी साधारण 1 कप पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बघा हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. इथे आपला वटाणाही छान शिजलेला आहे. तुम्हाला जर हे मिक्सरला बारीक करायचं नसेल तर तुम्ही मॅशरनी याला मॅश करू शकता. वटाणाही छान मस्त शिजलेला आहे. आता की नाही आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. तर इथे बघा मी हळद, छोटा 1 चमचा हळद घालते. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे. काळा मसाला 2 चमचे, काळा मसाला 2 चमचे, लाल तिखट इथे छोटा चमचाचा वापर केलेला आहे मी. त्यानंतर 3 चमचे धना पावडर घातलेली आहे. आणि थोडंसं हिंग घातलंय, पाव चमचा. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता. आणि जी आता आपण भाजी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ना, ती यामध्ये घालून घ्यायची आहे.
तुमच्या घरामध्ये जे पालक खात नाही, ज्यांना पालक बिलकुल आवडत नाही ना, तर एकदा ही भाजी बनवून बघा. अगदी चाटून पुसून ही भाजी खातील, इतकी छान ही भाजी होते. यामध्ये की नाही आता थोडंसं पाणी घालायचं आहे गरजेनुसार. इथे मी खूप जास्तही पाणी नाही घालणार आहे, थोडंसंच घालते. भाजी खूप पातळ बनवायची नाही आहे आपल्याला, अशी घट्टसरच ठेवायची आहे. तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं मी, आणि तेच पाणी आपण आता घालणार आहोत. बघा इथे ना आता पाणी घालून आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मगाशी आपण भाजी शिजवतानाही मीठ घातलेलं होतं, त्यानुसार मीठ बघून घालायचं. आणि मस्त अशी एक 5 मिनिटं भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघा मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. नक्की बनवून बघा, खूप छान होते पालक मटारची भाजी. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.